आज आपण बनवणार आहे छोल्याची भाजी. त्यासाठी आपण घेतलेले आहेत छोले. त्याला आपण सोक करूयात ओव्हरनाईट सो दॅट ते थोडे सॉफ्ट होतील अँड इट कॅन बी कुक्ड इझिली. नाव लेट अस बिगिन विथ द प्रोसेस. आपण घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये पाणी. त्यामध्ये आपण ॲड करूया 2 पोटॅटो स्लाइस्ड आणि त्यामध्ये आपण ॲड करूया सोक केलेले चिकपीस. आता आपण त्यामध्ये ॲड करूया सॉल्ट अँड स्पाइसेस इफ यू वॉन्ट टू. We can cover it with a lid so that ते जास्त लवकर कुक होतील. Meanwhile ते कुक होतील तोपर्यंत आपण कट करायला घेऊया वेजीज. आपण घेतलेला आहे ऑनियन, टोमॅटो, गार्लिक. लेट अस बिगिन विथ द ऑनियन. ऑनियनला फाईनली चॉप करून घेतलं पाहिजे आणि जर तुम्हाला ऑनियनला फाईनली चॉप करता येत नसेल तर तुम्ही त्याला ब्लेंड पण करू शकता. लाईकवाईज तुम्ही टोमॅटोला पण फाईनली चॉप करून घ्या. अदरवाईज यू कॅन मेक अ टोमॅटो प्युरी. आता आपले टोमॅटो आणि ऑनियन कट करून झालेले आहेत. तर आपण घेऊया गार्लिक. गार्लिकला पण आपण फाईनली चॉप करून घ्यायचं आहे. आणि आपण अजून घेऊया जिंजर. जिंजर एक वेगळा फ्लेवर घेऊन येतो भाजीमध्ये. सो वी आर कटिंग इट. आता आपले सगळे वेजीज कट करून झालेले आहेत. आपण यामध्ये ॲडिशनल घेतले होते करी लीव्स. आता आपण चेक करूयात की आपले चिकपीस अँड पोटॅटोज बॉईल झाले आहे की नाही. वी कॅन चेक इट विथ द फॉर्क. जर तो इझिली त्यामध्ये जात असेल then it is cooked. असं आपण चेक करू शकतो फॉर चिकपीस. लुक्स लाईक अजून त्याला थोडा वेळ बॉईल करायला हवं. आणि ते बॉईल करून झाल्यावरती आपण पोटॅटोजला घेऊया एक सेपरेट बोलमध्ये जिथे आपण त्याला स्मॅश करून घेऊया जेणेकरून आपली करी थोडी थिक होईल. पोटॅटोजला स्मॅश करून झाल्यावरती आपण घेऊयात आपले कट केलेले व्हेजिटेबल्स अँड नाव लेट्स बिगिन विथ द प्रोसेस. आता आपण एक नवीन युटेन्सिलमध्ये ॲड करूया ऑइल. त्यामध्ये ॲड करूया जिरा. आपण ॲड केले करी लीव्स, ऑनियन. आता आपण हळूहळू ॲड केलं त्याच्यामध्ये जिंजर, गार्लिक आणि हे एक 10-15 मिनिट सॉटे केल्यावरती आपण त्यामध्ये ॲड करूया टोमॅटोज. आणि आपण त्याला पुन्हा एकदा सॉटे करून ठेवूया टू रेस्ट. यू कॅन कीप इट फॉर 10-15 मिनिट्स म्हणजे ते छान शिजून रेडी होईल. आता आपण ॲड करूया त्यामध्ये स्पाइसेस. तुमचा जसं स्पाइस टॉलरन्स आहे तसे तुम्ही स्पाइसेस ॲड करूया. स्टर करून थोडा वेळ बॉईल करायला ठेवूयात. इट्स रेडी. आता आपण यामध्ये ॲड करूया स्मॅश केलेले पोटॅटोज अँड चिकपीस.
boil this for few more minutes and it is ready to eat. You can have it with rice or bread or naan, whichever you like. Thanks for watching. And do not forget to like, comment and subscribe.